तर मित्रांनो, आपला कपिला साबण ज्याबद्दल तुम्ही आम्हाला मेसेज केलेला आहे आणि हा कपिला साबणाचे नेमके फायदे काय आहेत? तर आपल्या जनावरांच्या अंगावरती डास, माशी, तांबू, पिसू, गोचर असे बारीक परजीवी घटक जे अंगावरती जनावरांना त्रास देतात, याच्यामुळे आपलं नुकसान काय होतं? तर एकतर आपल्या जनावरांचं दूध कमी होतं, जनावरं अस्वस्थ राहतं, जनावरं चिडचिड करतं, दूध काढताना काही काही जनावरं पाणवत नाही. ह्या साऱ्या समस्या होतात. त्यात डास माशांमुळे नवीन नवीन आजार होतात, लंपीसारखे आजार होतात, मस्टायटिससारखे आजार होतात. तर या आजारांपासून वाचायसाठी आणि आपलं जनावरं इथून पुढच्या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आणि तुमच्या दुधाचं उत्पादन स्थिर ठेवण्यासाठी 100% तुम्ही या कपिला साबणाचा वापर करा. आणि ह्या कपिला साबण वापरायची पद्धत अगदी सोपी आहे. तर हा साबण लावल्यानंतर तुम्हाला 8 दिवस जनावरांच्या अंगावरती डास माशी बसत नाही. तर हा साबण वापरायचा कसा? तर आपलं जे जनावर आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं. धुवून घेतल्यानंतर थोडंसं अंगावरती पाणी मारायचं, म्हणजे ओलं करायचं आणि त्या ओलं केलेल्या अंगावरती चांगला फेस येईपर्यंत संपूर्ण शरीरावरती साबण लावून घ्यायचा. साबण लावताना तोंडापासून शेपटीपर्यंत ते पायाला, पोटाला, शिंगांना सुद्धा साबण लावायचं आणि पायाच्या नखांना सुद्धा साबण लावायचं. कारण तिथे सुद्धा माशीचा वावर असतो आणि ह्या माशीचा वावर जर राहत असेल तर तिथून बॅक्टेरिया पण जनावरांच्या शरीरावर तिथे जात असतात. त्यामुळे साबण लावताना सगळीकडे साबण लावायचा. या पद्धतीने तुम्ही साबण लावून झाल्यानंतर जो साबणाचा फेस येतो जनावरांच्या अंगावरती तो धुवायचा नाही. त्याच्यावरती जर गोचीडचा जर गोठ्यामध्ये त्रास असेल, प्रॉब्लेम असेल, तर काय करा, साबण लावून झाल्यानंतर परत त्या फेसवरती एकदा हात फिरवा, म्हणजे तो फेस जो आहे तो संपूर्ण शरीरामध्ये जनावरांच्या लागून जाईल. आणि त्यानंतर तो फेस तसाच अंगावरती राहू द्या, म्हणजे त्या अंगावरती फेस सुकला गेला पाहिजे. या पद्धतीने साबण लावायचा. या अशा पद्धतीने आपण जर साबण लावला तर 8 दिवस जनावरांच्या अंगावरती डास, माशी बसत नाही. तर हे आपले कपिला साबणाचा वापर आणि याचे रिझल्ट जर तुम्हाला घ्यायचे असतील किंवा रिझल्ट जर बघायचे असतील तर आम्हाला मेसेज करा रिझल्ट म्हणून. तुम्हाला रिझल्टचे रेकॉर्डिंग, शेतकऱ्यांना आलेले अनुभव तुम्हाला पाठवले जातील.